मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं बलधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिदेवदैत्यकं नताशुभाशुनाशकं। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का अण्णागणपतीला अन्नगणपती असं का म्हणतात? तर जाणून घेऊया या मागच्या रोचक कारण. तर मित्रांनो, मी आले आहे नाशिक येथील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा गणपती मंदिरात. या गणपती मंदिराला अशी मान्यता आहे की इथे आल्यानंतर भाविकांचं जे श्रद्धा, ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतात. तर या ठिकाणी या बघू शकतात आपण भव्य अशी विश्वातील चतुर्भुज 42 फूट उंच अशी मूर्ती आहे आणि त्याच मूर्तीचं आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. तर या मागची आख्यायिका अशी आहे की भक्त अण्णा जोशी यांचे भक्ती व संकल्पामुळे या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर अण्णा जोशी हे मूळचे आंध्र प्रदेशचे. तर त्यांना दृष्टांत झाला व त्यांनी या गणपती मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून या गणपती मूर्तीला अण्णा गणपती असे म्हणून ओळखण्यात आले. तर अण्णा गणपती मंदिरासोबतच इथे नवग्रह मंदिर सुद्धा स्थित आहे आणि नवग्रह आपल्या पत्नींसोबत इथे विराजमान आहेत. नवग्रह आपली दशा आणि दिशा ठरवत असतात. तर या ठिकाणी विघ्नहर्ता सुद्धा आहेतच, ते आपल्या विघ्नांना दूर करतात. अशा दोघांचा एकात्मिक संगम आपल्याला इथे बघायला भेटतो व इथला या संगमामुळे आपल्याला त्यांचा जो आध्यात्मिक प्रभाव आहे तो अजूनच प्रचंड आपल्याला इथे बघायला मिळतो. तर इथले सायंकाळचं वातावरण खूप शांतमय आणि भक्तिमय आहे. तसंच इथे हिरवा असा बगीचा आहे, हिरवळ आपल्याला बघायला भेटते. तर भाविकांना अशी विनंती करते की एकदा येऊन इकडे नक्की भेट द्या.